अजब रमा राघवची जोडी। वहिनी आई माझ्याशी असं वागल्या, ह्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय। वहिनी आईला काय झालंय हे आता तिला विचारायलाच हवं। आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलं वहिनी आईचं, पण हे जे ती तुझ्यासोबत वागली ना ते नाही आवडलंय मला। आणि मी तिला हे जाऊन आता विचारणार आहे की हे नक्की काय चाललंय, ती अशी का वागते ते। राघव, राघव नाही, राघव थांब। हे बघ, कुठलीही गोष्ट आपण रागात हँडल करायची नाहीये। वहिनी चिडल्या असतील ना, पण कदाचित त्यांच्या नवऱ्याबद्दल हे असं ऐकून त्यांना राग आला असेल आणि आपणच त्यांना समजून घ्यायला हवं की नाही राघव? रमा, अगं आता तूच म्हणालीस ना की तू तिथे गेल्या क्षणापासून वहिनी तुझ्याशी वाईट वागायला लागली, मग दादाचा विषय येतो कधी? राघव, रागात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं रागातच मिळणार आहे। अशाने गोष्टी कॉम्प्लिकेट होते। तूच मला म्हणतोस की नाही नाही, कोणाच्या रागात भर नाही टाकायची, त्याने शांत व्हायची वाट बघायची। मग आता तूच असं वागून कसं चालेल रे? ठीक आहे ठीक आहे, मी नाही जाणार, पण मग मला माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार? वहिनी आईनी तिच्या आजारपणाबद्दल सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवून का ठेवल्या? ती आपल्याशी खोटं का वागली? तिने त्या डायरीमध्ये तिच्या आई आजारी आहेत असं का लिहून ठेवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार मला रमा? हे सगळं ना खरंच खूप स्ट्रेंज आहे रमा। ह्या सगळ्या मागे ना एकच अर्थ असू शकतो, देव न करो पण दादा आणि वहिनी आईमध्ये काही बिनसलं नसेल म्हणून वहिनी आईनी तिच्या आजारपणाबद्दल दादाला काही सांगितलं नाही आणि म्हणूनच त्या चिडून त्यांच्या माहेरी निघून गेल्या। आणि इतके दिवस दादा सुद्धा त्यांना भेटायला नाही गेल्यात। नाही 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 रमा, अगं दादाची दर 2 दिवसांनी इथे चक्कर व्हायची तसं म्हणाला तो। नाही राघव, हे सगळं पण ना त्या बाकी सगळ्या गोष्टींसारखंच खोटं आहे। अरे बहिणींच्या आई म्हणाल्या ना मला की इतके दिवस झाले त्यांना आश्चर्य वाटतंय की पुरोहितांकडचं कोणीच कसं भेटायला आलं नाही त्यांना। रमा, दादा आणि वहिनी आईच्या आयुष्यात खूप गंभीर काहीतरी घडतंय हे मात्र नक्की, आणि मला पटतंय तुझं। आपल्याला ना खूप हलक्या हाताने हा गुंता सोडवावा लागणार आहे। रागाची नाही, प्रेमाची गरज आहे। आई, तुला हे सगळं आवडलं नाहीये कारण वहिनी माझ्याशी वाईट वागल्या, पण राघव आता आपणच त्यांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, निघूया आपण घरी जाऊया आणि शांतपणे विचार करूया, निघेल काहीतरी मार्ग। तू मला किती नीट ओळखतेस रमा। मी वहिनी आईचा नेहमीच आदर करत राहीन, पण तिने जो तुझा अपमान केलाय ते मला नाही आवडलाय। तुझ्या बाबतीत असं परत कधीही होणार नाही, ही जबाबदारी माझी। राघव, निघायचं ना? चल। राघव, आईंनी विचारलं तर त्यांना काय सांगायचं? मला खरंच खूप टेन्शन येत आहे। त्यांना सगळं कळलं तर काय होईल? तू सांगितलं नाही तर कसं कळेल? वहिनी आई, तू इथे अचानक? एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? रमा जर माझ्या घरी अचानक येऊ शकते तर हे तर माझंच घर आहे ना? तसं नाही वहिनी आई, रमा काळजीपोटी आली होती। राघव, तिला काय वाटतं हे तू मला सांगायची गरज नाहीये। रमा, तुझं काम झालं असेल तर तू जातेस?